जर आपल्यावरती प्रेशर असेल, तर आपण कशाप्रकारे रिॲक्ट करतो आणि जर प्रेशर नसेल, तर आपण कशाप्रकारे रिॲक्ट करतो. खूप प्रेशर असेल ना, तर आपल्याला खूप त्रास होतो. जसं की एक सर्च केलं होतं. एक मांजर असते, तिला काचेच्या आत ठेवलं जातं आणि कॅमेरा लावला जातो. तिला रोज 11ला खाऊ दिला जायचा आणि त्या काचेच्या आत सोडलं जायचं. तर रोज त्या मांजरीला खायला दिल्याच्यानंतर 2.5 तासानं तिचं जे खाल्लेलं आहे ते डायजेस्ट व्हायचं. व्यवस्थित व्हायचं एकदम प्रॉपर. असं 8 दिवस झाले. ती मांजर मस्तपैकी तिथे खेळायची. तिला खायला दिल्याच्यानंतर 2.5 तासात, 2 तासात ते डायजेस्ट पूर्ण व्हायचं. पण एक दिवस काय केलं, जे तिथे ट्राय करत होते, प्रयोग करत होते, त्यांनी काय केलं, एक दिवस तिला खायला दिल्याच्यानंतर त्या काचेत सोडलं आणि त्या काचेच्या बाहेरून एक कुत्रं दाखवलं आणि ते कुत्रं नेमकं असं की तिच्यावर असं ओरडलंय, असं दाखवण्यात आलं. त्यावेळेस त्या मांजरीला भीती वाटते. इतकी भीती वाटते ना, तिला असं वाटतं की अंगावरच येईन आणि तिला पकडेल, असं तिला भीती वाटते. म्हणून ती अशी भीती होऊन जाते आणि ते कुत्रं असतं, त्याला बेल्टने पकडलेलं असतं बाहेरून, तर फक्त एकदा भुंकलेलं दाखवून दिलं आणि ते कुत्रं घेऊन जातात साईडला. आता त्याच्यानंतर ह्या मांजरीवरती कॅमेरा ठेवल्याच्यानंतर पाहण्यात आलं, की अक्षरशः तिचं खाल्लेलं जे डायजेस्ट होत होतं ना, ते 2.5 तासात नाही झालं. तिचं ते खाल्लेलं डायजेस्ट झालं 8 तासांनी. म्हणजे साधं प्राणी आहे, त्याला फक्त भीती एवढी एकच गोष्ट कळते. तरी त्या त्या मांजरीचं डायजेस्ट 8 तासांनी झालं. तर अशा कितीतरी आपल्याबरोबर गोष्टी घडतात, की आपल्याला असं वाटतं ट्रेस आहे आणि ठीक आहे ना, मी त्यातून बाहेर पडेल. पण नाही, आपल्याला जो खूप ट्रेस असेल आणि आपण जर तो ओपन नाही केला किंवा त्यातून आपण स्वतःला बाहेर नाही ना काढलं, तर आपल्याला खूप त्रास होतो. आपण तो दाखवू शकत नाही कोणाला. का तर आपल्याला असं वाटतं, की ठीक आहे ना, आजच्या दिवस मी हा सहन करेल. पण आपल्या जी कॅपॅसिटी असते ना, खूप छान काम करण्याची, खूप प्रोग्रेस करण्याची किंवा खूप कॉन्फिडन्सनी काम करायची, नेमकं त्याच टाईमाला आपण आतल्या आत, मनातली मनात खूप असं खचून जातो आणि तो जो पॉवरफुल एनर्जी असते ना, सगळी ट्रेसमध्ये आपली निघून जाते. तर इथून पुढे काय करायचं, जर आपल्याला थोडंसं ट्रेस आल्यासारखं वाटत असेल ना, थोडंसं रिलॅक्स राहायचं आहे. जास्त प्रेशर नाही घ्यायचं, थोडं स्वतःला रिलॅक्स करायचं आहे. थोडं ब्रीथ घ्यायचं आहे. खूप छान होईल माझ्याबरोबर असा विचार करायचा आणि त्या टायमाला काही नका करता थोडं स्थिर राहून आपण काय छान केलं इतके दिवस हा विचार करायचा आणि त्यातून बाहेर पडायचं. कारण जर असं केलं तरच आपण त्या दिवशी, तो आजचा दिवस आहे, त्या दिवशी आपण आनंदी राहू शकतो. नाहीतर पूर्ण दिवस आपला खूप स्ट्रेसचा जाईल. त्या पॉईंटवर आवर्जून लक्ष द्यायचं.